नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं शिविंदे रेसिपी मध्ये मनापासून स्वागत। आज आपण बनवलेलं आहे छान अशी झणझणीत कढीपत्त्याची चटणी। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे कढीपत्ता, खोबरं किसून घेतलेलं आहे, शेंगदाणे हे आपण 2 चमचे इथे घेतलेले आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये लाल तिखटही इथे घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 वाटी तीळ घेतलेला आहे, 2 वाटी आपण इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि मी एक वाटी आपण इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ती डाळ आपण तेलामध्ये टाकून परतून घेतलेली होती। हा व्हिडिओ माझ्याकडून निघलेला नाही। आता आपण पुढचा व्हिडिओ पाहू। म्हणजे जिथे मी 2 चमचे तेल घालून त्यामध्ये आपण डाळ टाकून भाजून घेतलेली होती। त्याचबरोबर आपण यामध्ये घातलेला आहे उडदाची डाळ, आपण त्याचबरोबर यामध्ये घातलेले आहेत पांढरे तीळ, ते देखील आपल्याला छान असे यामध्ये भाजून घ्यायचे आहेत। कढीपत्त्याची चटणी आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते। तसा देखील आपण कढीपत्ता जास्त करून खात नाहीत, मग या पद्धतीने आपण कढीपत्त्याची चटणी खाऊ शकतो। ही चटणी आपण भातासोबत किंवा एखादी भाजी केली असेल त्यामध्ये सुद्धा ही चटणी टाकून आपण खाऊ शकतो। आता ही छान असे सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्या डाळी छान इथे भाजून घेणार आहोत। अशी डाळ इथे भाजून झालेली आहे। यामध्ये घालूया अर्धी वाट किस खोबरं, ते देखील आपण यामध्ये छान असं परतून घेणार आहोत। कढीपत्त्याचे पानं मी 1 ते 2 वेळे स्वच्छ धुवून वाळून घेतलेले होते। आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 ते 2 चमचे शेंगदाणे। आपल्याला यामध्ये प्रमाण आपल्या चटणीच्या बरोबरच यूज करायचा आहे, म्हणजे आपल्याला चटणी किती बनवायची आहे त्या पद्धतीने आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। यामध्ये घालूया पांढरे तीळ 1 वाटी आणि यामध्ये आपण लसूणही घातलेला आहे। आता हे सर्व छान असं इथे परतून घेऊया। चुलीचा जाळ अगदी मंद करून ठेवायचा आहे। आता यामध्ये घालूया कढीपत्ता। आपण यामध्ये सगळा कढीपत्ता घालूया आणि छान असा इथे परतून घेऊया। इथे मस्त असा कढीपत्ता परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढची पायरी करायची आहे। हा कढीपत्ता छान असे इथे मस्त असं परतून घेऊया। कढीपत्ता हा आपल्याला आपल्या केसांसाठी अनेक गुणकारी म्हणून आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो, पण शक्यतो आपण कढीपत्ता भाजीमध्ये जरी टाकला तरी आपण तो निवडून काढतो। आपण तो सगळा खात नाही आणि लहान मुलंही तो खात नाही। त्यामुळे अशा प्रकारची चटणी आपण बनवून त्यांना अगदी 1 चमचा मसाली भातामध्ये किंवा पांढऱ्या भातामध्ये किंवा आपण एखादी भाजी केली त्यामध्ये अगदी थोडंसं जरी टाकलं तरी त्याचा कढीपत्त्याचा त्यामध्ये खूप छान यूज होतो। मस्त इथे भाजून झालेला आहे। आता हा कढीपत्ता आणि हे भाजलेलं सगळं साहित्य आपण एका प्लेटमध्ये घेऊन छान असं थंड करून घेणार आहोत आणि यानंतर आपण हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये प्लस मोडवर फिरून घेणार आहोत। आपल्याला ही चटणी एकदम बारीकही करायची नाही आणि एकदम मोठीही ठेवायची नाही, मध्यम आपल्याला ही चटणी पिसून घ्यायची आहे।
चला आता इथे आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता हे सगळं साहित्य यामध्ये घातलेलं आहे. आता वरून आपण यामध्ये जे लाल तिखट घेतलेलं होतं ते टाकूया आणि त्याचबरोबर आपण इथे मीठही घातलेलं आहे. छान असं मिक्सरमध्ये फिरून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी जाडसरच चटणी इथे ठेवलेली आहे. सो आपली इथे कढीपत्त्याची चटणी एकदम रेडी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.